पुण्यातील कोंढवा भागामध्ये काल दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। कारण सोशल मीडियावर अनेक अफवा सध्या उठवत आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी नेमकं काल रात्री काय केलेलं आहे, काय कारवाई याच्यामध्ये करण्यात आलेली आहे का आणि नेमका प्रकार काय घडलेला आहे हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभागाचे मनोज पाटील सर आहेत। सर, काय नेमकं काल घडलेलं आहे? काल रात्री दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं सांगितलं जाते, ॲक्च्युअल काय झालंय? नाही, असा काही प्रकार नाही आहे। खरं तर ही एक किरकोळ घटना होती आणि लहान मुलं, साधारण 13-14 वर्षाच्या मुलांचं भांडण झालं। याच्यामध्ये पुन्हा एक 15-16 वर्षाची मुलं जाऊन त्यांनी तिथे वाद घातला। त्याच्यामुळे एका सोसायटीतला वाद होता, त्याच्या तक्रार करण्यासाठी ज्यावेळेला हे पोलीस स्टेशनला आले त्यावेळेला तिथे दोन्ही बाजूनी काही लोक आले आणि मग त्या ठिकाणी पोलिसांनी या सगळ्यांना डिस्पर्स केलं। खरं तर याच्यामध्ये धार्मिक तेढ किंवा धार्मिक कारण असं काही नाही आहे। मला वाटतं अशा प्रकारच्या अफवा कुणी करू नये। निश्चित त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। काल नेमकं दगडफेक झाली असं सुद्धा सांगण्यात येते, तर ती दगडफेक कुणी केली आणि कुठे केली ही दगडफेक? नाही, असं नाही आहे। कोंढवा पोलीस स्टेशनच्या बाहेर ज्या वेळेला लोक जमले होते त्यावेळेला तिथे एक 2-3 दगडं काही लोकांनी मारली, ज्याच्यामध्ये जखमी कोणी नाही आहे। परंतु ह्या क्राऊड जमा होता, त्यांना आम्ही विनंती करून आणि मग काही ठिकाणी त्यांना डिस्पर्स करणे पोलिसांनी केलं। थोड्या वेळातच परिस्थिती पूर्ण शांत झाली होती आणि रात्रभर रेग्युलर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्यामुळे विनाकारण अशा प्रकारचा प्रकरण करायचा प्रयत्न कोणी करू नये। गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यावर आणि अगदी बरोबर आहे। याच्यामध्ये 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यापैकी काही आरोपींना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेले आहेत। सध्या सोशल मीडियावर बऱ्याच इंस्टाग्रामवर आपण पाहतो की अशा अफवा पसरवल्या जातात, तर काय आवाहन पोलिसांकडून केलं जाणार आहे? असे जे अफवा पसरवणार असतील यांच्यावर काय कारवाई केली जाईल? कुठलीही शहनिशा न करता जर कुणी असे काही प्रयत्न करून अफवा जर पसरवत असेल तर त्याच्यावरती BNSच्या योग्य कलमान्वये कारवाई करण्यात येईल। हे कॉग्निजेबल स्वरूपाचे गुन्हे आहेत, त्यामुळे या अशा प्रकारापासून परावृत्त व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात? निश्चित परिस्थिती काही तासात लगेचच रात्री नॉर्मल झाली होती आणि असाही काही मेजर इन्सिडेंट झालेला नाही आहे। त्यामुळं त्याला काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न कोणी करू नये। खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर क्रिकेट खेळण्याच्या वादावरून लहान मुलांमध्ये जो वाद झाला त्याचा पर्यवसन आहे ते मोठ्या व्यक्तींपर्यंत गेला आणि याच्यामध्ये काही जणांनी, काही समाजकंटकांनी अफवा पसरवण्याचं काम केलं। मात्र पोलिसांनी वेळीच ही परिस्थिती आता नियंत्रणात आणलेली आहे। त्याचबरोबर गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत आणि सोशल मीडियावर जे अशा पद्धतीच्या अफवा पसरवतील त्यांच्या विरोधात सुद्धा कठोर कारवाई करू असं सुद्धा आता पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।